यंदाचा गणेशोत्सव व इतर सण समारंभ आरोग्य उत्सव म्हणून साजरा करा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी नांदुरा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना जनतेला आवाहन केले आहे। सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सण समारंभ देणे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा आहे। म्हणून येणारा गणपती उत्सव व मोहरम व इतर सण समारंभ आपल्या घरी साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना आज नांदुरा दूरक्षेत्र वडनेर बोलजी दूरक्षेत्र चांदूर विश्वा या कार्यक्षेत्रातील सर्व शांतता समितीचे सन्माननीय सदस्य, सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली। आगामी गणेशोत्सव हा आउटडोर न होता इनडोर व्हावा, चार भिंतींच्या आतमध्ये व्हावा। कोणत्याही पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी मंडप न टाकता घरच्या घरी आपल्या हॉलमध्ये, मंगल कार्यालयामध्ये, व्यायामशाळेमध्ये, तालमीमध्ये अशा पद्धतीने बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जी मंडळं यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नाहीत अशा मंडळांना त्यांची पुढील वर्षाची परवानगी अबाधित राहील याबद्दलचं लेखी प्रमाणपत्र जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीसह त्यांना देण्यात येणार आहे। आणि त्यांनी आश्वस्त राहावं की यावर्षी त्यांनी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा केला नाही तर त्यांच्या परवानगीमध्ये कोणताही व्यत्यय, अडथळा किंवा बाधा निर्माण होणार नाही। सर्वच गणेशोत्सव मंडळांचा एक चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा हे जे आव्हान प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेलं आहे यालाही सकारात्मक प्रतिसाद आहे। रक्तदान महायज्ञ असेल, प्लाझ्मा डोनेशन महायज्ञ असेल, जनजागृती, प्रबोधन, उद्बोधन यासाठी पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन असेल किंवा मिशन पॉसिबल या कोविड-19 विरुद्ध जी कारवाई चालू आहे, सर्वेक्षण असेल, स्क्रीनिंग, सॅम्पलिंग, टेस्टिंग, या निमित्तानं येणारं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सोर्स डिटेक्शन यामध्ये सुद्धा गणेश मंडळांच्या युवा कार्यकर्त्यांनी, तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी आवर्जून सहभागी व्हावं आणि जी वर्गणी, देणगी या निमित्ताने संकलित होते आहे त्याचा यथायोग्य विनियोग या समाजोपयोगी आणि आज जी आव्हानात्मक परिस्थिती आहे तिला तोंड देण्यासाठी या आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून करावा सांगितले आहे। तसेच हे सण समारंभ आरोग्य उत्सव म्हणून साजरा करा, यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करा, कोरोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करा यासारखे उपक्रम घेऊन देशावर आलेल्या संकटावर मात करा असेही त्यांनी आवाहन केले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर प्रिया ढाकणे, तहसीलदार राहुल तायडे, गटविकास अधिकारी चव्हाण, पोलीस निरीक्षक अनिल पाटील यासह नांदुरा शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पोलीस कर्मचारी तथा पत्रकार बांधव उपस्थित होते। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।